विदर्भाचं हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे आपलं. विदर्भामध्ये मागच्या 24 तासांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे. सध्या विदर्भामध्ये पूर्वी भागात पावसाचे ढग दुपारनंतर बनत आहेत आणि विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडत आहे पूर्वी भागात विदर्भामध्ये. त्यामध्ये नागपूरमध्ये तसंच भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये अधिक प्रमाणात काल पावसाचे ढग सक्रिय पाहायला मिळालेले आहेत. चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये सुद्धा पावसाचे ढग सक्रिय होते. सध्याच्या काळातली जर आपण मान्सूनची स्थिती तुम्हाला सांगितली तर मान्सूनची स्थिती आपण पाहू शकता. 8 पासून 12 तारखेच्या मधात सध्या महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रगती नाही झालेली आहे. सोलापूरच्या भागापासून हा मान्सून इथे बनलेला आहे आणि आपल्या विदर्भामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये विदर्भामध्ये मान्सूनची वाटचाल वाढणार आहे आणि विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आता पाहायला आपल्याला भेटणार आहे. मित्रांनो, जर आपण तुम्हाला सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये विदर्भातील पूर्वी भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये जसं पाऊस झाले आहे तर आता सध्या सुद्धा सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे. तसंच इकडे मराठवाड्यामध्येही ढगाळलेलं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये खास करून पाहायला भेटत आहे आणि पुढील 24 तासांमध्ये पूर्वी भागातच पाऊस होण्याची अधिक शक्यता दिसत आहे. विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस 1-2 ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकतो. पुढील 1 आठवड्याचा जर आपण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर आज 13 तारीख आहे आणि आज दिवसभरामध्ये विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तुम्ही पाहू शकता आज नागपूरमध्ये पाऊस होण्याची अधिक शक्यता दिसत आहे. त्यानंतर जर आपण इथे पुढे बघितलं तर भंडारा, गोंदियामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्येही आज पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण इथे जर बघितलं तर चंद्रपूरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पुढे दिसत आहे. तसंच आपण समोर जर बघितलं तर आज पावसाचा जोर पूर्वी विदर्भामध्ये काही प्रमाणात अधिक असणार आहे. यामध्ये नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण जर 14 तारखेचा अंदाज तुम्हाला दिला आणि समोर बघितलं तर काय असणार आहे विदर्भामध्ये 14 तारखेला परिस्थिती. 14 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येच पाऊस होण्याची शक्यता आहे. जेमतेम पूर्वी विदर्भामध्ये पावसाची शक्यता 14 तारखेलाही दिसत आहे आपल्याला. 15 तारखेला सुद्धा पूर्वी विदर्भामध्ये आणि खास करून नागपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये पाऊस होण्याची अधिक शक्यता दिसत आहे आपल्याला. अशी इथे परिस्थिती दिसत आहे. 15 तारखेला अशी परिस्थिती असणार आहे. जर आपण समोर पुढे बघितलं आणि 16 तारखेची परिस्थिती तुम्हाला सांगितली तर 16 तारखेला अमरावती, यवतमाळ आणि नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. अकोला, अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी असणार आहेत. बाकी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण इथे बघितलं तर अशी परिस्थिती आपल्याला 16 तारखेला पाहायला भेटणार आहे. 17 तारखे रोजी पूर्वी विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक आपल्याला दिसत आहे. समोर आपण बघितलं तर 17 तारखेला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी असणार आहे. यामध्ये नागपूर, अमरावती आणि त्याच्या आसपासचे जे काही जिल्हे आहेत, खास करून उत्तर भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 17 तारखेला अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे काही जिल्हे आहेत यामध्ये 17 तारखेला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर नागपूरमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. समोर जर आपण 17 तारखेला आणखी बघितलं तर अकोल्यामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे 17 तारखेचा पुढे. आणि जर आपण 18 तारखेच्या आसपासच्या स्थितीमध्ये आलं तर इथे आपण पाहू शकता नागपूरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला. समोर आपण जर बघितलं 18 तारखेला आणखी काय परिस्थिती नेमकी असणार आहे विदर्भामध्ये तर 17-18 तारखेपासून विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तुम्ही पाहू शकता यवतमाळपासून अमरावती आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि त्यासोबतच लगतवर्तीचा उर्वरित महाराष्ट्राचा जे काही जिल्हे आहेत या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तर एकंदरीतच या आठवड्यामध्ये येणाऱ्या 17 तारखेपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे असं आपल्याला चित्र होत आहे आणि विदर्भामध्ये पूर्वी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक तीव्र आपल्याला दिसत आहे.
13 तारखेपासून आपण जर न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर आज 13 तारीख आहे आणि आज दिवसभरामध्ये विदर्भामध्ये खास करून पूर्वी भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी, वाशिमपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दिवसभरामध्ये पाहायला भेटू शकतात आणि विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. मागच्या 24 तासांमध्ये नागपूरच्या भागामध्ये बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस झालेला आहे आणि बऱ्यापैकी भागामध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झालेलं आपल्याला दिसत आहेत. तसंच आपण जर समोर बघितलं आणि 16 तारखेची परिस्थिती पावसाची काय असणार आहे, तर नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. समोर आपण जर पुढे बघितलं आणि पुढच्या 17 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली, तर 17 तारखेला इकडे पूर्वी विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. अधिक प्रमाणात पूर्वी विदर्भामध्येच पाऊस असणार आहे, असं न्यूमेरिक डेटा मॉडेल दाखवत आहे आपल्याला. आणि 18 तारखेपासून विदर्भामध्ये खास करून सर्वच भागामध्ये पाऊस हळूहळू वाढताना दिसणार आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये हळूहळू त्यानंतर पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. आपण पाहू शकता हे दरम्यान 17-18 तारखेची परिस्थिती आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे संपूर्ण भागामध्ये. अशी परिस्थिती आपल्याला इथे पुढे दिसत आहे. 19 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे. त्यापुढे पाऊस वाढताना आपल्याला विदर्भामध्ये हळूहळू दिसू शकते. सध्या प्राथमिक अंदाजामध्ये आणि हा लांबीवरचा अंदाज आहे, यामध्ये बदल पण घडू शकतो. तर निश्चितपणे आपण तुम्हाला वेळोवेळी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपण तापमान संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला, तर अकोल्यामध्ये मागच्या 24 तासांमध्ये जे की रात्रीचे तापमान आहे, तर यामध्ये 29 डिग्री पाहायला मिळालेलं आहे रात्रीचं तापमान. यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक तापमान वर्ध्यामध्ये होते, असं आपल्याला इथे दिसत आहे. वर्ध्यामध्ये सर्वाधिक तापमान रात्रीचे पाहायला मिळालेले आहेत आणि सर्वाधिक पाऊस हा नागपूरच्या भागामध्ये झालेला आहे. 32 चा पाऊस मागच्या 24 तासांमध्ये नागपूरच्या भागामध्ये पाहायला मिळालेला आहे. म्हणजे नागपूरमध्ये काल आपण बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पाऊस पाहिलेला आहे आणि चांगल्यापैकी भागामध्ये चांगला पावसाचं वातावरण बनलेलं होतं नागपूरच्या भागामध्ये. त्यानंतर इकडे चंद्रपूरमध्ये हलक्या पावसाचे सरी झालेले आहेत. ब्रह्मपुरीमध्येही पावसाचे सरी झालेले आहेत मागच्या 24 तासांमध्ये आणि वर्ध्यामध्येही पाऊस झालेला आहे. तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर निश्चितपणे या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा आणि कसा पाऊस झालेला असेल, तीव्रता काय होती पावसाची आणि गडगडाटासोबत झाला आहे का, या संदर्भात तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली अपडेट देऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.